माझे 2 कोटीचं पहिलं उत्पन्न होतं. पहिल्या वर्ष संपताना ते 18 कोटी झालेलं होतं. 2007 मध्ये सिद्धिविनायक तुम्ही ट्रस्टी जेव्हा झाला तेव्हा 2 कोटी उत्पन्न होतं. 2008 मध्ये 2008 मध्ये 18 कोटी झालं. मला असं वाटलं की मी आर्किटेक्ट आहे, मी आणखी कुठच्या तरी बॉडीवरती चांगलं काम करू शकेल. जे आमचे लीडर्स होते त्यांनी मला सिद्धिविनायकचं विश्वस्त केलं. कोण होते, नाव घेऊ शकाल? मला डायरेक्ट मॅडमने अपॉइंट केलं. अच्छा, सोनिया गांधी. आणि मी सिद्धिविनायकच्या ट्रस्टीच्या पदावरती बसल्यानंतर मी ठरवलं की मी ह्या सिद्धिविनायकमधनं एकही नवा पैसा कधी भत्ता घेणार नाही. मी जर तुमचं काहीच घेत नसेल आणि करत नसेल आणि मी काही चेंजेस आणले तर त्यांनी मला टार्गेट करावं. मग काही होते तिकडे होल, ते मी बुजवायचे प्रयत्न केले. थोडं होल्स बद्दल सांगा ना, एखाद दोन भिजवलेले असतील तर. मंदिराचा गाभारा जो आहे त्या गाभाऱ्यामध्ये AC लावायचे आहेत. AC ची किंमत 2 लाख रुपये धरून चला आहे, कारण मोठे AC आहेत. त्याला सांगितलं की AC लावायचे आहे, 10 लाख रुपये असते. तर असे 5 ते 10 लोक आले. AC एकदाच लागले. म्हणजे पैसे सगळ्यांनी दिले आणि मी माझ्या एका अमेरिकन मित्राला सांगितलं तुम्हाला मला डोनेशन द्यायचं आहे, रसीद फाड. म्हटलं रसीद नको पाडूया. ते $5,000 डॉलरची रक्कम त्यांनी ह्याच्यात टाकली, हुंडीत. आणि मी सांगून ठेवलं होतं की हुंडीत टाकलेली रक्कम 5 लाखाची या तुम्ही मोजणार ते किती पैसे त्या हुंडीमध्ये त्या डॉलर्समध्ये ते मला त्याची कॅल्क्युलेशन द्या. ते पैसे होते $3,000. $2,000 कुठल्या तरी गरजू व्यक्तीने घेतले असावे. का असतील ते. नमस्कार. आज मराठी मूळ संवादमध्ये अजून एक मराठीतले रत्न म्हणजेच प्रवीण नाईक, जे एक आर्किटेक्ट आहेत, त्यांना आपण आपलं गेस्ट म्हणून बोलवलं आहे. प्रवीण नाईक एक आर्किटेक्ट, 10x10च्या खोलीतून प्रवास सुरू झाला आणि आज एक अत्यंत सक्सेसफुल असे आर्किटेक्ट आहेत. SRAमध्ये त्यांचं खूप जास्त काम आहे, स्लम रिहॅबिलिटेशनमध्ये. त्यांनी अनेक लोकांना आज SRAमध्ये घरं मिळवून दिली आहेत. त्याचा ॲक्च्युअल आकडा तर हजारोंमध्ये आहे, पण तो नक्की काय आहे हे आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. या व्यतिरिक्त अनेक सामाजिक कामं त्यांनी केली आहेत. सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टवर ते होते आणि तिकडे पण त्यांनी बरेच उपक्रम राबवले आहेत आणि खूप छान छान उपक्रम राबवले आहेत, ज्यात अनेकांचा फायदा झाला आहे. त्या व्यतिरिक्त अमेरिका आणि कॅनडामध्ये सिद्धिविनायक मंदिर आणणं, ते घडवणं, तोही प्रवास त्यांचा आहे. असे अनेक गोष्टी आज त्यांनी केल्या आहेत. एक मराठी म्हणून आपल्याला त्यांचा खूप जास्त अभिमान आहे आणि कसा होता त्यांचा हा सगळा प्रवास, हेच सांगण्यासाठी मराठी मूळ संवादवर आपल्यासोबत गप्पा मारायला आले आहेत प्रवीण नाईकजी. नमस्कार सर. नमस्कार. मराठी नमस्कार. मराठी मूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर्वात प्रथम तर कसा आहे सर तुमचा मूड? तुम्ही आज मला बोलवलं आणि सांगोपांग निर्णया विषयावर चर्चा करण्यासाठी आणि समाजाचा एक अंग म्हणून तुम्ही ज्यावेळी मला इन्व्हाइट करताय आणि बोलवताय, त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी मी चांगलं समाजाला देऊ शकेन, त्यामुळे माझा मूड नेहमीच चांगला राहील. नाही, नक्कीच सर. आणि जसं इंट्रोडक्शनमध्ये पण आपण तुमच्याबद्दल सांगितलं, तुमचा एक्सपिरियन्स. आणि मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, मुंबईसारख्या या सुंदर शहराची वाट नक्की कोणी लावली आहे? पॉलिटिशियन्स, ब्युरोक्रॅट्स की इकडे राहणारे मुंबईकर? ॲक्च्युली मुंबईची वाट कोणी लावली म्हणण्यापेक्षा मुंबईचा ग्रोथ जो आहे किंवा मुंबईचं पॉप्युलेशन जे आहे, ज्या पद्धतीनं वाढतं आहे, त्याच्यावरती एक प्रकारचं जे कंट्रोल म्हणायला पाहिजे, त्या कंट्रोलमध्ये हे निरनिराळे अंग आहेत. ब्युरोक्रॅट्स येतात, पॉलिटिशियन्स येतात आणि त्या ठिकाणची असणारी लोक आहेत. आणि ह्या सगळ्या तिघाही लोकांना एक पूरक असं बांधणी आखणी करून ती वाढ व्हायला पाहिजे. ह्यातली कोणीतरी गोष्ट स्वतःला वाटते म्हणून मोठ्या प्रमाणात करायला जातो आणि तो बॅलन्स त्याचा बिघडतो. उदाहरणार्थ मुंबईमध्ये तिन्ही बाजूनी, मी आर्किटेक्ट आहे, तिन्ही बाजूनी बेट असल्यामुळे पाणी आहे आणि त्याला वाढ व्हायला तेवढी स्कोप नाही आहे. मग तुम्ही त्याचं नियोजन आणि प्लॅनिंग करताना लोकांना काय वाटतं, मला काय वाटतं म्हणून प्लॅनिंग नाही व्हायला पाहिजे. प्लॅनिंग व्हायला पाहिजे असेल तर त्या भूमीला काय पाहिजे, ती भूमी किती गोष्ट पेलवू शकेल, तो समाज किती गोष्ट पेलवू शकेल, ह्याची आखणी ही अत्यंत काटेकोरक पाहिजे. आणि ही कोण करणार? महानगरपालिका करेल,
शासन करेल, त्या भागातले सामाजिक काम करणारी लोक करतील, ब्युरोक्रॅट्स जे प्रामाणिक असतील ते करतील. हा शब्द मी मुद्दाम विचारतो. हा, कारण मुद्दाम ब्युरोक्रॅट्स विचारतो. प्रामाणिक. त्यामुळे कित्येक वेळेला असं होतं की पहिल्याच्या काळामध्ये जे ब्युरोक्रॅट्स होते महानगरपालिकेमध्ये वगैरे, अधिकारी वर्ग तिकडे त्यावेळेला वॉर्ड ऑफिसर म्हणायला जायचा. कोणी एखादी स्लम वाढवते आहे, झोपडपट्टी उंच करते आहे, तर ताबडतोब येऊन ते स्टॉप केलं जायचं. आता तो सब इंजिनियर काय तिकडचा इंजिनियर त्या भागामध्ये फिरकायला पण घाबरतो. हम्म, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही कमी पडता. हम्म, कारण मग ते अनिर्बंध पद्धतीने एखादी गोष्ट पुढे जातं त्या गोष्टीमध्ये. तर तो का बनवतोय तसं, त्याची काय परिसीमा, त्याला काय आपण परमिशन दिली पाहिजे, अप्रुव्हल दिली पाहिजे, आणि मग तिथूनच निर्माण होतो तो भ्रष्टाचार. हम्म. आणि मग ह्याच्या अगोदरच्या काळामध्ये भ्रष्टाचार होता नव्हता असेल, कदाचित त्यावेळेला होता असेल, पण आता जो आहे ती परिसीमा आहे. मग तो सर्वसाधारण माणूस, व्यक्ती कुठूनही गोळा करतो पैसे, काही करतो, आणि त्याची नीड असते, त्याची ती नीड आहे एखादी गोष्ट करून घ्यायची, परंतु ती नीड पूर्ण होत नाही म्हणून तो पैसे गोळा करतो. आणि समोरचा जो आहे अधिकारी वर्ग, तो असं समजतो की मला जो काय मला पगार मिळतो आहे किंवा तनखा मिळतो आहे, ते माझं फक्त चहा आणि पाणी आहे, आणि माझी इतर जी गोष्ट आहे ही इथूनच निर्माण व्हायला पाहिजे, आणि तिथे आमचा बॅलन्स कोलॅप्स होतो. कोलॅप्स होतो. सर, सर्वात महत्वाचं मला तुम्हाला विचारायचं आहे, ह्या सगळ्या कामाबरोबर तुम्ही सिद्धिविनायक, दादरचं सिद्धिविनायक मंदिर, जे वर्ल्ड फेमस सिद्धिविनायक मंदिर आहे, याचे ट्रस्टी होता. करेक्ट. आणि त्या कार्यकाळात ऑफलाईन आपण बऱ्याच गोष्टी करत होत्या, की तुम्ही जेव्हा सुरुवातीला केला तेव्हा एक त्याच्यात जे काही सिस्टम होता, त्याचं इन्कम होतं, आणि तुम्ही सोडेपर्यंत ते खूप पटीने वाढलेलं. तुम्ही अनेक योजना तिकडे आणल्या, उपक्रम सुरू केले, आणि तुम्ही अमेरिकेत, जे आता आपण थोड्या वेळापूर्वी बोललो 6 एकरचं जे होतं, तर अमेरिकेमध्ये 2 आणि कॅनडामध्ये 1 अशी 3 सिद्धिविनायक मंदिर बांधणारे आर्किटेक्ट, आणि ती विजन तुमची, ते ड्रीम तुमचं होतं. अमेरिकेत सिद्धिविनायक बाप्पाला पोहोचवणं आणि हे सिद्धिविनायक, हा प्रवास कसा होता? तुमचं हे जे विचारणं आहे त्याच्यात थोडंसं एक करेक्शन करतो. मी तिथे आर्किटेक्ट नव्हतो, मी इथे विश्वस्त होतो. तसं मी माझ्या पुढाकाराने ती मंदिरं बांधायला घेतली, की आर्किटेक्ट म्हणून नव्हे, तर तिकडच्या लोकांना एकत्र करून आपल्या लोकांना सामाजिक दृष्टिकोनातून काय दायित्व तिकडच्या लोकांना देता येईल आणि भारतातल्या लोकांना देता येईल, हा त्याच्या पाठीमागे पार्ट होता. ओके. सो इकडच्या सिद्धिविनायक मंदिराचे तुम्ही ट्रस्टी होता, आणि अमेरिकेत 2 आणि कॅनडामध्ये पण एक मंदिर, सिद्धिविनायकाचं ऑन द मंदिर वे. बांधणं, म्हणजे तो पूर्णच उपक्रम सुरुवातीपासून तिकडच्या लोकांना एकत्र आणून ते करणं, हा जरा प्रवास. तर पहिला आपण दादर सिद्धिविनायकचे ट्रस्टी म्हणून कसा होता प्रवास? काय काय उपक्रम तुम्ही तिकडे राबवले? म्हणजे हे फार माझ्या तो जिव्हाळीचा प्रश्न होता. खरं म्हणजे मी बेसिकली आर्किटेक्ट, हं, आणि ही विश्वस्तपणा जो आहे, हं, ही जी काही पॉलिटिकल पार्टी असते ती त्यातल्या ज्या सिनियर लोकांना तिथे अपॉइंट करतात. हं. मला असं वाटलं की मी आर्किटेक्ट आहे, मी आणखी कुठच्या तरी बॉडीवरती चांगलं काम करू शकेल. तर मला त्यावेळच्या लोकांनी, जे आमचे लीडर्स होते, त्यांनी मला सिद्धिविनायकचं विश्वस्त कोण बनवलं. होते, नाव घेऊ शकाल? ज्यांनी अपॉइंट केलं? मला डायरेक्ट मॅडमने अपॉइंट केलं, अच्छा. सोनिया गांधी सोनिया गांधी. ओके. आणि गुरुदास कामत गुरुदास कामत. हे होते. तिने स्वतःहून मला प्रस्तावित केलं होतं. तर मी विचार केला की ठीक आहे, आता मला दिलंय, आपण ते काम करूया. म्हटलं ह्या सिद्धिविनायकमध्ये एक आपण प्रयोग राबवूया. हं, सिद्धिविनायकचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल, हं. समाजाचं भलं त्याच्यातनं कसं निर्माण करता येईल, हा एक पार्ट आपण या इथे सुरू करू शकतो का. हा जर मी पार्ट सुरू करायला गेलो आणि त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चेंजेस आणायला गेलो, तर मला तिथे विरोध होईल. हं.
कारण ते पहिल्यापासून चालत आलेल्या प्रथा आणि गोष्टी आहेत, त्या तुम्ही तोडताय म्हटल्यानंतर मला विरोध होईल. मग मी काय करायला पाहिजे, असं मी त्याच्यावरती थोडंसं चिंतन मनन केलं. आणि मी सिद्धिविनायकच्या ट्रस्टीच्या पदावरती बसल्यानंतर मी ठरवलं की मी ह्या सिद्धिविनायकमधनं एकही नवा पैसा कधी भत्ता घेणार नाही. अच्छा. मी सिद्धिविनायक मंदिरामध्ये जेवण करणार नाही. मी माझा डबा खाणार. मी सिद्धिविनायक मंदिराची गाडी वापरणार नाही. आणि मग मी बघतो की मी जर तुमचं काहीच घेत नसेल आणि करत नसेल आणि मी काही चेंजेस आणले तर त्यांनी मला टार्गेट करावं. मग ह्या सगळ्या माझ्या प्रयोगामध्ये काही त्यांना संध्याच कोणाला मिळाल्या नाहीत कधी काही क्रॉस करायला की काय करायला. ऑन द कॉन्ट्री मी कोणाकडे तरी रदलाबदली करून मी 2 गाड्या आणून मंदिराला दिल्या त्यावेळेला. आणि मी बघितलं असं की 1980 ते 2007 या 27 वर्षाच्या काळामध्ये ॲप्रॉक्सिमेटली प्लस मायनस असेल 68 कोटी रुपये डिपॉझिट पडलेलं होतं. मी विचारलं की रेव्हेन्यू आपला जो आहे तो हा सरासरी 2 कोटीचा दिसतोय वर्षाचा. 2007 ची गोष्ट आहे. 2007ची. हा. जे काही 150-200 कर्मचारी आहेत त्यांचा पगार बिगार गेल्यानंतर काय उरतं. मला लक्षात आलं की काही उरत नाही, ते पैसे तिकडे संपतात. मग तुम्ही योजना कशा राबवणार. मग मी काही लोकांना विश्वासात घेतलं की पैसे कुठून आणि कसे येतील आणि काय केलं पाहिजे. काही होते तिकडे होल, ते मी बुजवायचे प्रयत्न केलेत. सांगू शकाल होल जे होते. लोकांची श्रद्धाला होल होते. हे न करता. आणि मी असं पण ठरवलं तिथे की मी स्वतः आहे ना दरवान म्हणून उभा राहणार मंदिरात. मी काही पूजा अर्चा करणार नाही आणि मी ते पाळलंय. फक्त कळस ज्यावेळेला नवीन केले त्यावेळेला एकदा मी फक्त पूजा केली आहे 10 वर्षाच्या कालावधीत. जे मंदिरात सोन्याचे वर आता आहेत. नवीन जे केले ते अमृतसरला कसे केले ते बघितलं. आम्ही लोक गेलो तिकडनं आणि त्याप्रमाणे ते बनवले. पण पूजा पण नाही. त्या पुऱ्या दुनियेला माहिती आहे तिकडच्या की हा मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा हा कधी येत नाही आणि हा कधी एवढ्या अंगारिका संकष्ट यायला सगळे विश्वस्त बिचारी ते बसतात वगैरे, त्यांचा तो मान असतो, ते देतात. ते मी कधीच नाही बसलो. ऑन द कॉन्ट्री हे सांगेन मी की 2 असे प्रसंग असतील की माझी बायको माझ्याबरोबर मंदिरात दर्शनाला आली. काहीतरी कधी येत नाही, ती डॉक्टर आहे. तर तिच्या पाठीमागे जे काही विश्वस्त असतात त्यांना कॉर्डन करून सिक्युरिटी आतमध्ये घेऊन जातात त्या विश्वस्तांना. मग उभे राहतात बरोबर. आणि त्यातल्या लेडी सिक्युरिटीने माझ्या बायकोला खेचून बाजूला काढलं. साहेबांच्या बरोबर तुम्ही का चाललात. त्यांना माहित नव्हतं की मिसेस जात पण नव्हती कधी. त्या मिसेस मी अरे ती बायको आहे माझी. पण तिने मला तिथं त्यांना सांगितलं त्यांना काय बोलू नका, मी कधी येत नाही ना, तर त्यांची काय चुकी आहे बिचाऱ्यांची. म्हणजे हा मी कशासाठी कटाटोप केला की मंदिरामध्ये काय मला करता येतील चांगल्या आणि मी कोणाच्या टार्गेटवरती कसा येणार नाही. आणि आता त्याने आणावं मला टार्गेटवरती. जे काय माझे प्रकल्प मी राबवले त्या प्रकल्पामध्ये काय काय प्रकल्प राबवले. थोडं होल्स बद्दल सांगा ना, एखाद 2 विजवलेले असतील तर. काय होते, कारण लोक सिद्धिविनायक मंदिरावर खूप श्रद्धा आहे लोकांची आणि ते विजलेत ना, तर आता ते काय भूतकाळात आहेत. म्हणजे आता एक सर्वसाधारण गोष्ट होती की म्हणजे मंदिराचा गाभारा जो आहे त्या गाभाऱ्यामध्ये एसी लावायचे आहेत. तर मग 4 एसी आहेत आणि मोठे एसी आहेत, कारण आतमध्ये गरम होतं, कारण भरपूर लोक असतात. एसीची किंमत 2 लाख रुपये धरून चला आहे, कारण मोठे एसी आहेत. ए आला, त्याला सांगितलं की एसी लावायचे आहेत. तो म्हणाला किती पैसे. 10 लाख रुपये असतील. तो गेला. एक डोनर आला, डोनर ए आला. बी आला, त्याला सांगितलं. तर असे 5 ते 10 लोक आलेत. एसी एकदाच लागले. पैसे सगळ्यांनी दिले आणि
जाऊ दे. एकदा सांगेन. अजून म्हणजे होल्स आणि बद्दल पुष्कळ आहेत तिथे होल, पण ते मला नाही करायचे आहेत. ठीक आहे. मी एक त्यातला एक असा प्रकार बघितला. आता तुम्हाला कदाचित टीव्हीवरती एक आपला पेपरला न्यूज आली, की काही लोकांना पकडले म्हणून. पकडले. हो, हो. हल्लीच मंदिराची आली होती. मी माझ्या एका अमेरिकन मित्राला सांगितलं, तुम्हाला मला डोनेशन द्यायचं आहे. हं. रसीद फाड. म्हटलं रसीद नको फाडूया. ते 5,000चं त्यांनी डॉलरची रक्कम त्यांनी ह्याच्यात टाकली हुंडीत. हं. आणि मी सांगून ठेवलं होतं, की हुंडीत टाकलेली रक्कम 5,00,000ची ज्यावेळी तुम्ही मोजणार, ते किती पैसे त्या हुंडीमध्ये त्या डॉलर्समध्ये आहेत ते मला त्याची कॅल्क्युलेशन द्या. ते पैसे होते $3,000. म्हणजे त्यांनी हुंडीत $5,000 टाकले. तर पण त्याचं नोटिंग करून ठेवलं होतं मी. हां. आणि मोजताना तुमच्यापर्यंत $3,000 आले. $2,000 कुठल्या गेले. तरी गरजू व्यक्तीने घेतले असावे का असं. असतील ते. तर हे सगळं करता हे कळलं पाहिजे लोकांना. लोकं म्हणतात, की देव तर देवावरती माझा पण विश्वास आहे. परंतु माझा देवावरती तसा विश्वास आहे, की मी लोकांसाठी काय करू शकतो ही माझी पूजा आहे. हं. हे माझे थॉट्स आहेत. मला वाटत नाही, की मी तिथे पूजा अर्चा करूनच मला काहीतरी पुण्य पाठेल. आणि त्याची पुष्कळ एक्झाम्पल्स आहेत. हे करता माझं 2 कोटीचं जे उत्पन्न होतं 10 वर्षाच्या ट्रॅकप्रमाणे, काही मी परदेशात गेलो असेल त्याही नसेल. परंतु मी कुठच्याही बाकीच्या गोष्टी इतर सांभाळल्या असतील, पण फायनान्स त्याचं फिक्स्ड डिपॉझिट हं. ते किती कसे लावले जातील आणि काय लावले हे मी कसोशीनं सांभाळलंय. हं. माझे 2 कोटीचं पहिलं उत्पन्न होतं. ते पहिल्या वर्ष संपताना ते 18 कोटी झालेलं होतं. 2007 मध्ये सिद्धिविनायक तुम्ही ट्रस्टी जेव्हा झाला तेव्हा 2 कोटी उत्पन्न होतं. 2008 मध्ये 2008 मध्ये 18 कोटी झालंय. उत्पन्न झालं. म्हणजे हे जे होल्समध्ये जे जात होते ते तुम्ही विजल्यावर हे 18 कोटी पर्यंत गेले. त्याच्यात मी पुढे असं सांगेन, मी 10व्या वर्षी ज्यावेळी मी सोडलं, त्यावेळी उत्पन्न होतं वर्षाचं 90 कोटी. सर्वसाधारणपणे 2017 17ला सर्वसाधारणपणे 300 350 कोटीच्या आसपास आपण फिक्स्ड डिपॉझिट बनवले. आसपास तेवढेच पैसे असतील किंवा जास्त पैसे असतील. हे महाराष्ट्र सरकारनं निरनिराळ्या कामासाठी दिले. ही कामं सांगतो मी तुम्हाला काय हां, त्याच्यात काय म्हणजे करायला गेलं. तेवढे पैसे आले तर काय कामं उपक्रम केले. राबवतो? पहिली गोष्ट म्हणजे हे पैसे जे मी घेतले, जमा केले, तिथे सिद्धिविनायकच्या पाठच्या बाजूला एक इमारतीचं बांधकाम खड्डा खोदून पडलेलं होतं. मी म्हटलं आपण ही इमारत बांधायची आहे. ती का थांबली? 2002 पासून त्याचं अप्रूव्हल होतं. बघितलं तर 6 कोटी रुपये ऑलरेडी वापरण्यात आले होते. मला असं वाटलं, की हे पैसे कुठे गेले 6 कोटी? खड्डाच आहे तिथे. म्हणलं ह्याच्यावरती बोलायचं नाही तुम्ही. मी त्यांना सांगितलं, की मी तुम्हाला अन्सरेबल नाही आहे. मला ज्याने अपॉइंट केलं त्याला मी अन्सरेबल आहे. आणि मग मला काही फरक पडत नाही. तुमच्यात ताकद असेल तर तुम्ही काढा. त्याचा मला गम पण नाही. पण मला ह्या इथे इमारत बांधवायची आहे. मी माझ्या बरोबरची नवीन आलेल्या ट्रस्टींना सांगितलं, मी कष्ट घेईन, ही इमारत बांधीन इकडे. तुमचा सपोर्ट आहे. सगळ्यांनी एक मताने सांगितलं इतर लोकांनी. ज्या व्यक्तीने विरोध केला त्याचेच लोक होते बरोबरचे. तो रिपीट झाला होता. बाकीचे नवीन होते. आम्ही तुझ्याबरोबर आहोत. आपण ही करूया काम. त्या सगळ्यांच्या सपोर्टनी मी त्यावेळेला भायखळ्याला बिल्डिंग प्रपोजल होतं. तिथे हेलपाट्या मारून मी त्याचे अप्रूव्हल आणलं. नंतर मी एक कॉन्ट्रॅक्टर पकडला माझ्या कॉन्टॅक्टमधला. तो DOT होता. त्याला सांगितलं मला एक व्यक्ती दे, इंजिनियर, जो हे काम करेल आणि त्याचा पगार तू दे. त्या कॉन्ट्रॅक्टरनी त्या माणसाचा पगार दिला. त्या व्यक्तीचं एक राहुल पाटील म्हणून होता. त्याला पगार दिला आणि मी ते काम 3 वर्षामध्ये पूर्ण केलं. बिल्डिंगचं 5 माळ्याची इमारत बांधून काढली. कुठे आहे नक्की आज सिद्धिविनायकच्या लोकांना? पाठच्या बाजूला. पाठच्या बाजूला. ज्याच्यामध्ये माझं जे स्वप्न होतं, 2-2.5 हजार रुपये लागतात डायलिसिस सेंटरला. तिथे एक डायलिसिस सेंटर बनवायचं. मला काही प्रमाणात विरोध झाला. देवाचं मंदिर आहे. डायलिसिसची येणारी जी लोकं आहेत, अत्यंत कठीण परिस्थिती असल्याने काय झालं तर ते बघ बाहेर देवाला काढणं. कोप होईल किंवा काय होईल. म्हटलं तो माझ्या अंगावर मी लिहून देतो. होणारा कोप.
पण आपल्याला म्हणतो मी XYZ एका आरेने ते गेलेत ते. त्याला मी सांगितलं की मला डायलिसिस करायचं, मला पैसे पाहिजेत. त्यांनी मला एक रकमी 2.5 कोटी रुपये दिले. 2002 मध्ये ह्या इमारतीचा खर्च होता 20,66,00,000. ऑन पेपर. मी 2008ला काम सुरू केलं. 6 कोटी ऑलरेडी गेले होते. ते मी ऍडजस्ट करायला लावले त्यांना, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं ते सगळे आणले मेन स्ट्रीममध्ये. आणि माझा पूर्ण खर्च झाला 18,66,00,000. जवळजवळ 1,73,00,000 रुपये उरलेत. ते 6 जोडून. नाही, ते 6 आतमध्ये, ते 6 आतमध्ये आले. पैसे टोटल 20,66,00,000च्या ऐवजी हे 12ला कंप्लीट झालं. शासनाची कामं आता जी चालतात ती 20,66,00,000च्या ऐवजी 28 कोटी झाली असती. हे 18 कोटीवरती आणलं आणि ते काम पूर्ण केलं. त्याच्यानंतर तिथे 22 डायलिसिसच्या मशीन बसवल्या. 22 डायलिसिस मशीन बसवल्या. दिवसाला 60 लोकांना डायलिसिस करायचो आम्ही. त्या 22 डायलिसिसच्या मशीन्समध्ये सर्वसाधारणपणे ₹250 पर डायलिसिसचा खर्च आम्ही लावला. बस. आणि माझं डायलिसिस सेंटर जे बनवलं होतं ना, वन ऑफ द बेस्ट डायलिसिस सेंटर. मी अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये माझ्या मित्राची मिसेस हॉस्पिटलमध्ये काम करत, तिथे ते डायलिसिस सेंटर बघितलं होतं. मी त्याप्रमाणे ते डायलिसिस सेंटर उभारलं होतं. आणि ₹250 डायलिसिस म्हणजे एका व्यक्तीला 3दा आठवड्यातनं डायलिसिस करायला लागतं. तर त्याला जवळजवळ ₹700 खर्च, ते ₹750. जे बाहेर तुम्हाला 7-8 हजार रुपये खर्च. हे अजूनही चालू आहे? आता ते चेंज केलं, त्यांनी दुसरीकडे नेलंय. तिकडनं आता काढलं. आता ते पण सांगतो तुम्हाला. अच्छा. तर हा डायलिसिसचा एक उपक्रम राबवला. दुसरं त्या ठिकाणी एक हॉलचं वर्किंग केलं. आणि तिसरं, मी सिद्धिविनायकच्या बाजूला एक साने गुरुजी गार्डन होतं मागे जे येते, जिकडे आता मेट्रो झालं. मी त्या गार्डन मध्ये आहे ना, कारण मी चाळीत राहायचो 10x12च्या खोलीत. मी त्या गार्डन मध्ये अभ्यास करायचो. मला ते दिवस आठवले की माझ्यासारखी पुष्कळशी मुलं आजही त्या गार्डन मध्ये तिथं अभ्यास करतात, किंवा पोद्दार हॉस्पिटलच्या पाठच्या गल्लीमध्ये त्या रस्त्यावरती अभ्यास करतात, किंवा शास्त्री गार्डनला वरळीवरती हिलवरती आहे तिथे अभ्यास करतात, किंवा पोलीस कॅम्पाच्या इकडे सिंह गार्डन आहे तिथे ते अभ्यास करतात मुलं. आपल्याला एक अत्यंत सुंदर अशी लायब्ररी बनवली पाहिजे, अभ्यासिका, जिथे ही मुलं अभ्यास करू शकतील. आणि मी ती अभ्यासिका बनवायच्या पाठीमागे लागलो त्या बिल्डिंगमध्ये. मी तुम्हाला आज सांगेन की त्या अभ्यासिकामध्ये मी कॉम्प्युटरची लॅब बनवली. मुलींसाठी सेपरेट सिटिंग अरेंजमेंट्स त्यावेळेला मी केली होती. आणि अभ्यासिका त्या बिल्डिंगचं ओपनिंग पृथ्वीराज चव्हाणांनी केलं. शरद पवार होते त्या फंक्शनला. आणि त्या अभ्यासिकामध्ये ही मुलं अभ्यास करायची. ते मला पहिल्यापासून शिक्षणाची आत्मीयता, आवड वगैरे. तर जे मला अमेरिकेतनं माझे मित्र यायचे निर्णय क्षेत्रातले, कोण डॉक्टर असेल, कोण चार्टर्ड अकाउंटंट असेल, कोण IT सेक्टर्समधले विशेषतः, किंवा कोण प्राध्यापक असतील, तर मी कोणाचा वेळ काळ नाही बघायचो. मी त्यांना घ्यायचो आणि डायरेक्ट त्या लायब्ररीमध्ये जायचो. त्यांना सांगायचं की 15 मिनिटं 20 मिनिटं एक लेक्चर दे या मुलांना. अशी पुष्कळशी मुलं दादर, प्रभादेवी, वरळीतली कामगारांची मुलं आज अमेरिकेमध्ये निर्णय क्षेत्रात काम करत आहेत, जी सिद्धिविनायकमध्ये अभ्यासाला बसायची लायब्ररी. आणि सिद्धिविनायकच्या समोर एक रहेजा आर्केड म्हणून आहे. ती महानगरपालिकेची लायब्ररीची जागा होती. एक दिवशी रविवारी दुपारी पृथ्वीराज बाबांच्या घरी गेलो, चव्हाणांच्या, मुख्यमंत्री असताना. म्हटलं मला सिद्धिविनायकसाठी ती जागा समोरची पाहिजे. ते आपले एक अत्यंत जेंटलमॅन, अरे बाबा मी तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, महानगरपालिका तर माझ्याकडे नाही आहे, मी कसं काय सांगू शकेल. सर म्हटलं तुम्ही फक्त त्या कुंटे साहेबांना सांगा. त्यावेळी कमिशनर होते सीताराम कुंटेंना. अरे पण मी असं कसं सांगेन. तुम्ही फोन तर करा, आम्ही बघतो पुढचं काय ते. पण त्यांनी आपला जो PAला सांगितलं, जरा कुंटेंना फोन लावा, ते सांगा
कुंटे साहेब स्वतः आलेत. माझ्यावरती ते मंदिर ती जागा बघितली आणि ती जागा सिद्धिविनायकला त्यांनी दिली MPSC आणि UPSCच्या अभ्यासासाठी. हे सगळे अजूनही आहेत चालू? येस. हे विजन होतं माझं. क्या बात. त्यानंतर एक दिवशी माझ्या कॅबिनच्या बाहेर मला एक सांगितलं, मला माझ्या असलेल्या त्या सिक्युरिटी गार्डने, 3 दिवस एक कपल येत आहे, एक 2-3 वर्षाचा मुलगा आहे आणि ते सांगतात कुठून तरी मराठवाड्यातनं ते आले आहेत. एक लेंगा कळकट मळकट आणि त्याचा सदरा आणि त्यांची मिसेस. तुम्ही नाहीत म्हणून ते थांबतात आणि निघून जातात. त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही जाऊन फक्त प्रवीण नाईकांना भेटा म्हणून त्या 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 भागामध्ये. कारण राजू सातव हिंगोलीतनं निवडून यायचा, त्याला पुस्तकं द्यायचो मी त्याच्या मतदारसंघामध्ये. तर त्या तिकडे ते माहिती होती त्या लोकांना. मला तो भेटला आणि मला सांगायला लागला माझ्या मुलाला 3 वर्षाच्या ऐकता येत नाही, तर काहीतरी तुम्ही मदत कराल का? म्हटलं हा, का ना करूया. मी त्याला बोलवलं आमच्या त्या एका अधिकाऱ्याला. म्हटलं ह्याला ते कानाचं जे मशीन आहे ती त्याची किंमत 5,000 रुपये. तो म्हणाला साहेब हे नाही आहे. त्याला त्या नावाचा उच्चार करता येईना. म्हणाला ते कीर्तने म्हणून आहेत, कीर्तने. डॉक्टर कीर्तने हिंदुजाचे. ह्याला, हिंदुजाला. ते त्यांना तुम्ही बोललं तर सांगतील त्याचं काय इन्स्ट्रुमेंटचं किंमत आहे. बघा, माझा आणि त्याचा काही संबंध नाही त्या व्यक्तीचं. परंतु जर तुम्हाला राष्ट्र मोठं करायचं असेल तर ह्या छोट्या गोष्टीमध्ये पण तुम्हाला लक्ष घातलं पाहिजे. मी माझ्या CEOला सांगितलं कीर्तने कोण आहे त्यांचा नंबर काढा आणि आपण कीर्तनेला भेटायला जाऊया सरांना. ते आणि मी, शिंदे त्यांचं नाव मंगेश शिंदे, आता ते डेप्युटी सेक्रेटरी आहेत मंत्रालयात. आम्ही दोघेजण तिथे गेलो कीर्तनेकडे. कीर्तनेने अत्यंत खुशीने वेळ दिला, आम्ही स्वतः येतोय म्हणून सांगायला. आणि आम्हाला त्यांनी एक फिल्म दाखवली. ते ENTचे भारतातले फेमस व्यक्तिमत्व डॉक्टर. ते म्हणाले कॉक्लिअर इम्प्लांट नावाचं एक ऑपरेशन आहे. कॉक्लिअर इम्प्लांट. हे इम्प्लांट जर झालं, जो मुलगा जन्मापासून मुखाने बहिरा आहे तर तो मूल आयुष्यभरासाठी बोलू शकतो. म्हणजे जन्मता जो मुकाबैर आहे तो कारण बोलू त्याचा शकतो. 5 वर्षाच्या आतमध्येपर्यंत त्याचा ब्रेन ऐकण्याचा डेव्हलप झालेला नसतो, तेवढ्या कालावधीत ते करायचं असतं. अच्छा. मी म्हटलं अच्छा असं. त्याचं खर्च किती? म्हणाले 6.5 लाख रुपये. 5,500 ते 6.5 लाख गेले आता हा. खर्च. हा. मी म्हटलं एवढे पैसे कुठून आणणार? मी म्हटलं सर ॲक्च्युली इन्स्ट्रुमेंटची कॉस्ट काय? तरी 5.5 लाखाच्या आसपास आहे. नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी 6.5 लाख. मी माझ्याकडचे पैसे सोडून देतो, परंतु मला बघवत नाही या मुलांचं लाईफ. कारण हा समाजावरती उद्या भार असणार, कारण त्याला न ऐकता आल्यामुळे. बरोबर. म्हटलं मी चॅलेंज स्वीकारलं. म्हटलं सर मी काय करतो म्हणून. मी प्रस्ताव तयार केला, माझ्या मीटिंगमध्ये ठेवला आणि पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे गेलो परत. सर मला 2.5 लाख रुपये द्या, मी पैसे गोळा केले आहेत. मला 6 महिने त्यांच्या अधिकारी वर्गाने आज उद्या करून ठेवला. एक दिवशी विधानसभा चालू होते आणि माझं कडाक्याचं भांडण झालं चव्हाणांबरोबर. डायरेक्ट भांडण झालं. मी म्हटलं हे सिटीजनची ट्रस्टीशिप घ्या तुमच्याकडे, मला काही देणं घेणं नाही. मी आर्किटेक्ट आहे, माझी प्रॅक्टिस आहे. मी माझा वेळ घालून तुमचं काम कमी करतोय, महाराष्ट्राच्या वरचा बोजाचं काम कमी करतोय. त्यावेळी त्यांनी त्याच्या त्या अधिकारी वर्गाने पैसे मंदिराचे मला उपकार केल्यासारखे 1 लाख रुपयाचं सँक्शन दिलं. एक पैसे मंदिराचे. पण त्याच्यावर एवढं सँक्शन हवं असेल तर तुम्हाला कारण अधिकाऱ्याकडे जावं लागतं. लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट हे मंदिराचे बॉस आहेत. आणि ते डिपार्टमेंट त्यांच्याकडे. मग त्यांचं जोपर्यंत अप्रुव्हल येत नाही तर काही करू शकत मोठे नाही. अमाऊंट डिस्पर्स करू शकत नाही. त्यांनी 1 लाखाचं सँक्शन दिलं. मी म्हटलं ठीक आहे. मी ते सँक्शन घेऊन आलो. ऐका आता, 1 लाखाचं हे सँक्शन मी आणलं आणि मी म्हटलं की आता 1 लाखाचं मी 6.5 लाख कसे करणार?
6 लाख तरी कसे करेल? ते मला एक माहिती मिळाली की मुंबईमध्ये 52 ट्रस्ट आहेत, जे लोकांना 10, 20, 25 हजार रुपये पैसे करतात. मी सगळ्या ट्रस्टना एक पत्र लिहिलं. ज्या वेळेला मी 1 लाख रुपये त्या मुलासाठी खात्यात टाकेन सिद्धिविनायक, उर्वरित पैसे तुम्ही टाकायचे. कारण 1 लाखाचं सँक्शन आहे. ते त्याला मिळाले. त्याच्या पुढचे पैसे तुम्ही तर त्याचं ऑपरेशन होणार. मॅक्सिमम मुलांची ऑपरेशन आजच्या घडीला झाली. याचं एक एक्झाम्पल सांगतो. त्या मुलाचं झालं ऑपरेशन? त्या मुलाचं तर झालंच, इतरांची झाली. पण त्या ज्या काळामध्ये त्यात जो एक डॉक्टर होते, डॉक्टर उप्पल म्हणून ठाण्याचे ENT स्पेशलिस्ट आहेत, त्यांनी मला हल्ली एक 6 महिने 8 महिन्यापूर्वी फोन केला आणि सांगितलं की नाईक साहेब, तुम्ही जे ENTसाठी म्हणजे त्या कॉक्लिअर इम्प्लांटसाठी जी मेहनत केली त्या काळात आणि ती जी ऑपरेशन त्या काळापासून चालत आलेली आहेत त्या मुलांना लावण्याची, त्यातला पहिला मुलगा जो माझ्या समोरचा होता त्याला पवईला IIT इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं इलेक्ट्रिकलला. काय बोलता? काटाला अंगावर. तो ज्याला लहानपणापासून बोलता येत नव्हतं त्या मुलाची सर्जरी झाली आणि तो IIT मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये त्यांनी ॲडमिशन घेतली. मी काय त्याला ओळखलं नाही, ते सरांनीच त्यांनीच मला सांगितलं. असं पुष्कळ झाला. अशी मुलांची ऑपरेशन होत गेली. त्यातला आणखी एक एक्झाम्पल सांगतो. एक IPS ऑफिसर मुंबईमध्ये कार्यरत, टॉपच्या पोस्टला. ते सिद्धिविनायकचं काय काय काम करतात वगैरे असं काहीतरी बोलणं होतं. माझं काय त्याच्याकडे काम होतं जेन्युइन. तर मला काय माहीत नव्हतं. मी आपलं जस्ट म्हणालो की कॉक्लिअर इम्प्लांटचं ऑपरेशन्स वगैरे होते, ते मी अशी केली आणि एवढ्या मुलांची ऑपरेशन झाली आणि होत आहे. त्याने खिशातनं रुमाल काढला आणि तो रडायला लागला. मला काही कळलं नाही. म्हटलं हा असा का म्हणजे एकदम झाला. तर मी म्हटलं कुछ गलत बोला क्या मैंने? नहीं बोला. मेरे 2 बच्चों को यही था और मैं इकट्ठा पैसा नहीं कर पाया था. जेन्युइन अधिकारी होता तो. और तुमने इतने बच्चों को किया, क्या बोले, भगवान है बोले आप. तर हा एक पार्ट होता कॉक्लिअर इम्प्लांटचा. त्यानंतर महाराष्ट्रातल्या एक 40 कोटीचे आम्ही महाराष्ट्र सरकारला पैसे दिले. 40 कोटी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने. कशासाठी दिले? तर एक छोटी वहाळ बनतात ना, छोटी जी नाले असतात ना, त्याच्यावरती धरणं टाकायची. छोटी छोटी धरणं 8-8 लाख रुपयाची, 10 लाख रुपयाची. तर एका जिल्ह्यामध्ये ती 1 कोटीमध्ये 8 ते 10 धरणं होतात. आणि त्याप्रमाणे आपण ती धरणं बांधायला पैसे दिले आणि तिथे पाणी अडवा, जिरवा आणि त्यांच्या विहिरींना पाणी मिळेल. 11वी ते 15वीची जी मुलं असतील त्यांना सिद्धिविनायकतर्फे मोफत पाठ्यपुस्तकं हे आम्ही पुरवली. कोणी पत्र टाकायचं, पाठ्यपुस्तकं न्यायची किंवा तुम्ही कळवायची, आम्ही त्यांना देणार 11वी ते 15वीच्या मुलांना. त्याच्यानंतर या पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगाने आम्ही जे आणखी एक उपक्रम केला. महाराष्ट्रामध्ये ज्या शाळा कॉलेजेस आहेत, आम्ही देत होतो पहिल्यापासून, तर त्यांची लॅबोरेटरी, कॉम्प्युटर लॅब ह्यांना पैसे द्यायचे अपग्रेड करायला. नंतर मी एक प्रयत्न सुरू केला की प्रत्येक जिल्ह्यातून बेस्ट असणारी 3 मुलं काढायची आणि त्यांचा संपूर्ण खर्च हा सिद्धिविनायकने करायचा. फक्त त्यांची परिस्थिती त्या लेवलची पाहिजे. आणि हे मी प्रस्ताव बनवला. त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तर त्यांनी मला कळवलं की तू तसं नको करू, तुम्ही पैसे देताय. त्यांचं पत्र आहे माझ्याकडे, त्यांनी मला लिहिलं पण त्याच्यावर. जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणासाठी तुम्ही पैसे द्या, असं प्रतिउत्तर आलं त्यांच्याकडून. आणि त्याप्रमाणे आम्ही ते इम्प्लिमेंट केलं. म्हणजे ते ॲज अ मिनिस्टर नुसतं त्यांनी ऐकलं नाही. आता हे जे सगळे पैसे हे ज्यावेळी हे आम्ही काम करत होतो, हे पैसे ज्यावेळी गोळा करायचे आहेत
ते कसे गोळा करायचे. हम्म. तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मधून मी पहिलं सिद्धिविनायकचं मंदिर फ्रीमॉन्ट सॅन फ्रान्सिस्कोला बांधायला घेतलं. गणपतीचं मंदिर. ओके. गणपतीचं मंदिर. पण सॉरी हा सिद्धिविनायकचा जो कार्यरत होता त्याच्यात एक राहिलं जे तुम्ही सांगत होता, तुम्ही अवॉर्ड, सुश्रुत अवॉर्ड वगैरे, हा तो एक मुद्दा. मग आपण ते परदेशात जाऊया. मी एक उपक्रम राबवला. सिद्धिविनायक पुरस्कार द्यायचे. कोणाला द्यायचे? सिद्धिविनायक पुरस्कार. ते कोणाला द्यायचे? सिद्धिविनायक सुश्रुत पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट डॉक्टर. सुश्रुता जे आपले आयुर्वेदाचे. सिद्धिविनायक द्रोणाचार्य पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट खेळाच्या संदर्भात प्रशिक्षक. सिद्धिविनायक एकलव्य पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट खेळाडू. सिद्धिविनायक वाल्मिकी पुरस्कार म्हणजे उत्कृष्ट लेखक. सिद्धिविनायक सामाजिक पुरस्कार आणि सिद्धिविनायक कौटिल्य पुरस्कार उत्कृष्ट अर्थशास्त्र. अच्छा. असे 6 पुरस्कार मी आणि दिवाळी पहाट एक प्रोग्राम करायचो आणि सकाळी पहाटचा प्रोग्राम सकाळी 5-5:30ला सुरू झाला की बाकीचे सगळे गाणे बिणे वगैरे भावगीतं वगैरे व्हायचे आणि त्याच्यानंतर हे पुरस्कार मी त्या लोकांना त्या क्षेत्रातला द्यायचा. एक विजय जाधव नावाची एक व्यक्ती मला म्हटली, तो गोदरेज कंपनीमध्ये काम करताना त्यांनी नोकरी सोडली आणि त्यांनी काय कोणाचं, प्रत्येक माणूस कुठे सामाजिक काम करेल, त्यांनी असा एक सामाजिक उपक्रम राबवला की भारतातून येणारी जी मुलं असतात 5-7 वयोगटापासून 10-15 वर्षाच्या वयात, जी रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरती बेवारस फिरतात, त्या मुलांना गोळा करायचं आणि त्यांना घेऊन जायचं एका ठिकाणी. समतोल फाउंडेशन त्याची पण क्लिप आहे. येस, करेक्ट. आणि त्या ठिकाणी त्या मुलांना ट्रीट करायचं, काय पडून आलेत म्हणून विचारायचं. हे मी त्याला मी जे दिलं पुरस्कार त्याला दिला, तर मला एक लक्षात, मी सहज क्युरिओसिटी म्हणून विचारलं, ही मुलं करतात काय आणि यांचे अर्निंग कसं होतं आणि येतात कुठलं. म्हणजे भारतातनं सगळीकडनं येतात ही मुलं. ह्या मुलांना कचरा गोळा करून 100-150 रुपये मिळतात. त्यातले 2 वेळेचं ते वडापाव खातात आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये ते व्हाईट कलरचं व्हाईटनर असतं ना, सोल्युशन, त्याची नशा करतात ह्या वयातली मुलं. म्हणजे फ्युचरचे नागरिक अशा पद्धतीनं जर होत असतील तर ते थांबवले पाहिजे. मी त्याला सलाम केला आणि त्या काळापासून आजपर्यंत, म्हणजे आताचं हे माझं 15-16 वर्ष असेल, माझं एक स्वतःचं फार्म आहे. त्या फार्ममध्ये मी जेवढं भात पिकवतो ते नित्य नियमाने माझ्या गाडीत भरतो आणि ते देऊन त्या अनाथ मुलांकडे देऊन ते त्याच्या संस्थेला पोहोचवतो. त्यांचं जेवण देतो. अमेरिकेला जायच्या आधी एक 2-3 प्रश्न जे आहेत की जे डायलिसिस सेंटर तुम्ही म्हणालात आता तिकडे नाहीये, ते शिफ्ट झालं. हे जे तुम्ही पारितोषिकं देत होता, तर ह्याच्यातले किती उपक्रम अजूनही चालू आहेत? आज 10 वर्ष, 17 मध्ये झालं होतं, आता 27 पुढच्या वर्षी आहे. किती उपक्रम चालू आहेत, बंद झाले का? तुम्हाला काय आयडिया की तुम्ही ज्या दिवशी सोडलं तुम्ही सगळंच सोडून दिलं? माझ्या माहितीप्रमाणे मी ऑनेस्टली त्याचं घेतलं नाही, परंतु पारितोषिक हा प्रोग्राम नाही आहे आता तिथं. अशा समाजातल्या लोकांना जे सिद्धिविनायककडून एक दिवाळी पहाट आणि पारितोषिक हा नाही, दोन्ही बंद झाले. हा. त्याच्यानंतर डायलिसिस सेंटर जे होतं, तर मी जायच्या अगोदर जसं सिद्धिविनायकच्या समोरची जागा जशी मिळवली, तशी आणखी एक डॉक्टर केरकर म्हणून होत्या, महानगरपालिकेच्या मुख्य अधिकारी डॉक्टर होत्या, त्यांच्याकडे मी चेस आउट केला होता आणि प्रभादेवीलाच एका ठिकाणी जागा होती वैद्यकीय सेंटरसाठी महापालिकेची, ती मी मागत होतो त्यांच्याकडे. ती कालांतराने माझ्या नंतरच्या काळात त्यांना ती मिळाली, तर त्यांनी ते डायलिसिस सेंटर तिथे नेलं, प्रभादेवीला त्या ठिकाणी नेलं. पण मला वाटते मी 22 डायलिसिसच्या मशीन बसवल्या होत्या. मला जी माहिती मिळाली, का त्याची चूक असेल बरोबरच माहीत नाही, पण 22च्या ऐवजी 16 तिथे डायलिसिस मशीन आहेत. कुठे आहे? आणि हे प्रभादेवीला सारस्वत बँकेच्या समोर.
प्रभादेवी सारस्वत बँकेच्या आसपास राहणारे कोण आपले व्ह्युअर्स असतील तर नक्की तिकडे जाऊन कमेंटमध्ये सांगा की आज तिकडे किती डायलिसिस मशीन्स आहेत. मी बसवताना 22 22 होत्या जेव्हा ते सिद्धिविनायक मंदिराला लागून होतं. आणि अवॉर्ड्स पण बंद झालेले. हम्म. मे बी नवीन उपक्रम सुरू केले असतील असतील त्यांनी. आणि अशी अपेक्षाच आहे. आहे आपले त्यांच्याकडून, कारण सिद्धिविनायक मंदिर लोकांची श्रद्धा आहे. आपण इकडून जाऊया. अमेरिकेत सिद्धिविनायकची मंदिरं एक सॅन फ्रान्सिस्कोला आहे, एक न्यू जर्सीला आहे आणि एक टोरंटोमध्ये बिसेसागा टोरंटोच्या बाजूला बा- ते सगळं सामान गेलंय. कोविडमध्ये माझं ते काम बंद पडलं. अच्छा. आता पहिल्या तुम्हाला मी- मंदिरापासून आणि का मी तुम्हाला सुरुवात झाली ते तुम्हाला जरा- ते सांगतो मी. हम्म. मला असं वाटत राहिलं की सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये फंड हा चांगला आला पाहिजे. हम्म. हॅपन टू बी 2008 ते 10 मध्ये मी केलेलं मंदिर होतं ते. हम्म. एक गणपतीचं मंदिर म्हणून मी केलं मी. हम्म. आणि ही त्यावेळेला अमेरिकेत असलेले त्या भागात जे काही माझे मित्र होते IT सेक्टरमध्ये काम करणारे. बे एरिया झाला हा, बे एरिया. ईस्ट कोस्ट. हो. आज माझा मुलगा पण तिकडे AI मध्ये आहे. अरे वा. त्यांनी 2 पेटंट्स पण घेतले अरे. लहान आहे तो. तर त्या लोकांनी सांगितलं की तू सिद्धिविनायकचा ट्रस्टी झाल्याचा फायदा काय आम्हाला मंदिर करून दे. नाही. अरे म्हटलं मंदिर करून दे म्हणजे ती जागा, तुमचे अप्रुव्हल, हे ते वगैरे हे सगळं आम्ही बघतो. तू आम्हाला काय काय देऊ शकशील? मग त्या मूर्त्या, बाकीच्या लागणाऱ्या वस्तू पथ्य आणि ते सगळं पण आणि असतं. तू आम्ही मीटिंग्स करू, त्या मीटिंगसाठी तू स्पीच द्यायला यायचं. मी तेच असं नाही, पण अव्याहत प्रमाणे ते पहिलं मंदिर, न्यू जर्सीचं दुसरं मंदिर किंवा टोरंटोला, या प्रत्येक ठिकाणी मी माझ्या खिशातल्या पैशाने गेलेलो आहे. या सगळं माझा खिशातला आहे, खर्च आहे हा त्याचा नाही. आणि देवाच्या दयेने मी ठीक आहे, मला काही तो प्रॉब्लेम नव्हता. परंतु मला असं वाटलं की आपण केलं पाहिजे. आणि ते पहिलं मंदिर तिथे केलं आणि लोक यायला लागलीत तिकडची मूळ मंदिराला भेटायला. म्हणून सिद्धिविनायकच्या आतमध्ये मी एक छोटासा असं कॅबिन बनवली पॅसेज बाहेरच्या बाजूला. तिथे एक PRO बसवला आणि व्हाईट कपडे घालून 4 अटेंडंट बसवले. जो कोण, आणि वरती लिहिलं NRI अँड फॉरेनर्स विल बी अटेंडेड हिअर. जो कोणी येईल तिथे, तो जर कुठचाही फॉरेन कंट्रीचा असेल, इंडियन ओरिजिन नसेल तरी, आणि त्यांनी सांगितलं की हे माझं ड्रायव्हिंग लायसन आहे परदेशातलं किंवा हे माझा पासपोर्ट आहे, तर माझ्या सिक्युरिटी गार्डनी त्याला घेऊन जायचं आतमध्ये. तर त्या गर्दीत तो घाबरतो, जात नाही. तो जाऊन आल्यानंतर ते कार्ड जे आहे ते आजही माझ्या खिशात असेल कदाचित. तुम्ही गर्दी बोललात म्हणून त्या तिकडच्या सिद्धिविनायक मंदिरात पण तशीच गर्दी असते. आता तशीच गर्दी. तर हे ते कार्ड होतं, दाखवतो तुम्हाला. हा सिद्धिविनायकचा फोटो, ही सिद्धिविनायकची एक आरती. आम्ही कुठच्या अकाउंटवरती पैसे गोळा करतो आणि काय सामाजिक उपक्रम राबवतो. अच्छा. ही पुस्तिका मी बनवली आम्ही. पण हे तर सिद्धिविनायक प्रभादेवीचं आहे. हे इकडच्या लोकांसाठी बनवलं. अच्छा. जे लोक यायला लागले ना इकडे, हा. तिकडची लोक, प्रसार व्हायला लागला ना सिद्धिविनायकचा, अच्छा. मग ते यायला लागले. मग हे आम्ही दिल्यानंतर तो त्या कॅबिनकडे यायचा, म्हणायचा की मी अमेरिकेतनं आलोय. दर्शन केल्यानंतर एक पुस्तिका त्याला द्यायची. त्याचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर ठेवून घ्यायचा. मुलगा झाला, मुलगी झाली, जी काय मूल झालं, $300 डायरेक्ट आलेत. गाडी घेतली, $200-150 डायरेक्ट आले. घर घेतलं, $400 डायरेक्ट आले. ते तिकडे सिद्धिविनायक मंदिर आल्यामुळे ह्या सिद्धिविनायक मंदिर नाही, ते नंतर इथे यायला लागले ना, हा. आणि हे घ्यायला लागले ना, दर्शन मिळायला लागलं ना, त्यांना फार अप्रूप वाटायचं की आम्हाला एवढ्या गर्दीमध्ये डायरेक्ट दर्शन मिळत आहे. आणि हे घेऊन जायला लागले. आणि आस्था सिद्धिविनायकची होतीच. त्या आस्थेचा वापर करून जे नाहिरे होते आणि जे आहिरे होते, त्या आहिरेंकडनं पैसे घेऊन ते नाहिरेंच्या घरात पोहोचवले. खूप म्हणजे खूपच छान. आणि हे पहिलं मंदिर झालं. नंतर दुसरं मंदिर
अमेरिकेतली लोकं आली, वेस्ट कोस्ट साईडची, न्यूयॉर्कच्या परिसरातले, म्हणाले, "इथे आपल्याला एक मंदिर बांधायचं आहे." मी म्हटलं, "मंदिर नाही बांधायचं," म्हटलं, "या इथे आपण प्रोजेक्ट असेल तरच मी करणार." हं. तर "काय तुमच्या डोक्यात कल्पना आहे?" तर म्हटलं, "मंदिर असेल, मंदिराच्या बरोबर हॉल असेल लग्नासाठी, बँक्वेट हॉल वगैरे, ज्याच्यामध्ये लोकं तिथे येतील, हं. आपल्या लहान मुलांना कल्चरल प्रोग्राम्स होतील, हं. त्यांना संस्कृती कळेल त्या ठिकाणी. मॅच मेकिंग सेंटर्ससारखं गोष्ट होईल. वयस्कर जे रिटायर्ड होऊन आलेले तिथे बसतील हं. आणि जे यंगस्टर आहेत त्यांची आपली मुलांना तिथे सोडतील, ते त्यांना ट्रेन करतील. त्याच्या व्यतिरिक्त ज्या मुली लग्न होऊन अमेरिकेला जातील, त्यांना डोमेस्टिक व्हायलन्स झाला, त्यांना लीगल राहणं ह्याची मदत पण करेल, की फॉस्टर पेरेंट्स म्हणून शिकायला येणाऱ्या मुलांना पण ती मदत मिळेल. ही 6.5 एकरची जागा आम्ही घेतली. मी स्वतःच फिरून ती जागा मिळवली, विकत घेतली. ही तीच जागा याबद्दल आपण बोलत होतो, की तुम्हाला अमेरिकेमध्ये एका व्हिजिटमध्ये ज्याची अप्रूव्हल म्हणजे मिळतं. अमेरिकेसारख्या देशमध्ये एक मंदिर बांधताय त्याच्यासाठी पण तुम्हाला एक टाईममध्ये अप्रूव्हल मिळालं. येस. हं. आणि मग ते अप्रूव्हल मी त्या ठिकाणी घेतलं आणि मग ते मंदिर ते आता फार चांगल्याच केलेलं आहे. हं. ते सगळं सिद्धिविनायक चालू आहे, फंक्शनल आहे? एकदम चांगल्याच केलेला आणि मॅक्सिमम अमेरिकेतली लोकं त्या मंदिराला येतात. हे टॉम्स रिव्हर न्यूयॉर्कचं आहे. हां, न्यूयॉर्कच्या बाजूलाच आहे. टॉम्स रिव्हर म्हणून आहे ते. टॉम्स न्यू जर्सी म्हणतात न्यू त्या जर्सी. भागाला. आणि तिथे ती लोकं येतात. हे दुसरं. आणि तिसरं मी मिसेसागाला सुरू केलं होतं. मिसेसागा म्हणजे टोरंटोच्या बाजूला. बाजूला. माझं सगळं सामान-बिमान गेलं. ब्रोनी कॉम्वेल म्हणून त्यावेळची तिकडची मेयर होती. हं. तिने मला कबूल केली होती जागा 3.25 एकर द्यायची. पण ते कोविडमध्ये मला ती मिळाली नाही जागा आणि ते मग माझं सगळं सामान तिथे पडलं आहे. सध्या टेम्पररी तिथे पूजा अर्चा होते आहे आणि अच्छा. मी आता जाईन आणि ते मला मंदिर एक तिसरं एस्टॅब्लिश करायचं आहे. त्याच्यानंतर मला पुष्कळशा विचारणा आल्या. मला मॉस्कोमध्ये मंदिरासाठी विचारणा आली. अरे वाह! मला सरेमधल्या मंदिरासाठी विचारणा आली. तुमच्या ऑकलंडमधनं विचारणा आली. म्हणजे कुठेतरी ते 10 वर्षाचा जो कालावधी तुमचा सिद्धिविनायक मंदिरात होता, देव इतके प्रसन्न झाले, की आज जगभर त्याचे तुम्ही मंदिरं का ब्रांचेस बनवण्याची अपॉर्च्युनिटी म्हणजे 3 तर तुम्ही ऑलरेडी घडवले आहेत आणि अजून हां, काही म्हणजे आता तो पाईपलाईनमध्ये आहेत. आता माझ्या तरुणपणाच्या काळामध्ये हे सगळा मी वेळ तिकडे दिला होता. हं. लोकांनी मला हे योग्य वाटलं सामाजिक दृष्टिकोनातून काम करायचं. पण मंदिराचा वापर माझं एक शेवटचं म्हणजे माझं सर्वसामान्य म्हणणं आहे, देव कोणाचा कुठेही असेल, हं. तुमच्या हातात आहे तुम्ही त्याला कसं वापरायचं. हं. सिद्धिविनायकच्या माध्यमातून हजारो रोगी बरे झालेत. ₹25,000 आम्ही डोनेशन पण करतो. आजही चालू आहेत ते. आजही चालू आहे. हां. शिक्षण सिद्धिविनायकच्या माध्यमातून ते सिद्धिविनायकच्यामुळे मिळालं. सिद्धिविनायकच्यामुळे आरोग्य मिळालं लोकांना. हे सगळं ते देवाची करणी आहे. त्यामुळे ती माझी खरी पूजा आहे. ही ॲक्चुअली पूजेपेक्षा. ॲक्चुअल पूजेपेक्षा. खूपच छान. खूप बरं वाटलं सिद्धिविनायक ॲज अ ट्रस्टी म्हणून तुम्ही एक मंदिराचा पण काय आज खूप लोकांना माहीत नाही. मंदिर म्हणून काय करतं आज लोकं भक्तिभावनेने दर्शनाला जातात. पण जो एवढा पैसा येतो, तो पैसा काय दिशेला जातो? त्यांनी किती समाजाचं कल्याण होतं हे सगळी माहिती दिली. त्या व्यतिरिक्त परदेशात पण आता सिद्धिविनायक एक-एक करून 2-3 शहरात झालंय. ह्या व्यतिरिक्त तुम्ही अजून समाजासाठी म्हणजे तुम्ही एवढे वर्ष हे तर 10च वर्ष झाली. पण त्या व्यतिरिक्त पण अनेक समाज कल्याणाची कार्य राबवता. त्याबद्दल जर तुम्ही थोडक्यात माहिती 5 एक वर्ष झाली. हं. एक बांधा नवभारत शिक्षण संस्था म्हणून हं. आहे. ही डॉक्टर व्ही.के. तोरसकर जे माझगावमधनं त्या काळात आमदार होते झालेले, जुन्या काळातले. त्यांनी 70 वर्षापूर्वी स्थापन केली होती संस्था. त्यांचे पुतणे तोरसकर म्हणून त्यांनी 5-7 वर्षापूर्वी मला सांगितलं, की तुम्ही आमच्या संस्थेत काम करा. तर ह्या संस्थेच्या टोटल 11 शाळा आहेत अप्रॉक्सिमेटली. हं. सगळ्या 11 शाळा आहेत. ती 1 मुंबईला आणि 10 कोकणामध्ये आहेत. कोकणामध्ये त्या सावंतवाडीच्या नंतर बांद्याला त्याची मुख्य शाळा आहे. 2 शाळा ज्या आहेत, 3 शाळा ज्या आहेत त्या 12वी पर्यंतच्या आहेत आणि 7 शाळा ज्या आहेत त्या 1ली ते 10वी पर्यंतच्या आहेत. त्या शाळा त्या ठिकाणी भेडशी, दोडामार्ग, त्याच्यानंतर
तुमचं डेगवे, मडुरा अशी जी गावं आहेत त्या हम्म. गावांमध्ये आहेत त्या सगळ्या शाळा. अत्यंत हुशार मुलं. 100% रिझल्ट लागतो आणि तिथे एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही काम करतो. मी तिथे एक वसा घेतलाय, की तिथल्या प्रत्येक शाळेला टेक सॅव्ही बनवायचा. अरे वा. आता मी सध्या तिथे 25 कॉम्प्युटर्स आणून दिलेत त्या मुलांना. आणि फ्युचरमध्ये माझा विचार आहे, की आमच्या नशिबानं बांद्याच्या आमच्या हेडक्वार्टरच्या शाळेपासून मोपा नावाचा एअरपोर्ट आहे, तो फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे. तर ह्या आय-टी संदर्भामधली जी काही कामं आहेत, ती ती तिकडे. जर तिथे मला कुठेतरी एस्टॅब्लिश करता आली, हम्म. तर माझी त्या भागातली मुलं ही तिथेच राहतील आणि आय-टीची कामं IT ची कामं करून करतात. जगाला मदत करतील. असं एक माझं तिथे विजन आहे. आणि हे विजन मी का करू शकीन, तर मी स्वतः एक आय-टी कंपनी 4 वर्ष चालवली आहे. माझं हेडक्वार्टर US प्लेझंटनला होतं. संदीप देवकुळे म्हणून माझा पार्टनर होता आणि पुण्याच्या कोथरूडला माझ्याकडे 40 लोकं काम करायचे. आणि हे ते सांगूनच मी केलं, की तुम्ही सर्व तिकडे पैसे कमवता, भारतातल्या पण मुलांना काहीतरी संध्या मिळायला पाहिजेत. तर तुमची कामं ते लोकं करतील आणि तुम्हाला देतील. त्याच्यावरती तुम्ही फिनिश प्रॉडक्ट करा. आणि मी 40 लोकं फक्त ते कोविडमध्ये ते माझी बंद पडलं ते. हम्म. तर तो एक एक्सपिरियन्स मला वापरायचा आहे या मुलांमध्ये, या अरे इकडे. वा. आणि एक प्रयत्न माझा तो पण चालू आहे. आता अमेरिकेत तुम्ही इतकं येणं जाणं आहे, 3-3 मंदिरं तुम्ही बांधली. मंदिराच्या इकडे सगळे तर मराठी नसतीलच. हं. पण एकंदरीत आज तुम्ही एवढं अमेरिकेमधल्या लोकांशी संपर्क झालाय, जाणं-येणं आहे. काय आहे मराठी माणसाचं तिकडे? कारण जसं आपण ऑफ द रेकॉर्ड बोलत होतो, की तुम्ही सांगत होता, की गुजराती लोकं, पंजाबी लोकं आणि आंध्राची तेलुगू लोकं आज ज्या प्रकारे पसरली आहेत, कुठेतरी मराठी माणूस नाही पसरू शकला. काय तुम्हाला वाटतं त्याच्यात कारणं आहेत आणि काय करायला पाहिजे आणि कसे मराठी मुलांना पण इकडून-तिकडे पाठवण्यासाठी जो आता एक नवीन एक तुम्ही जो प्रकल्प आणि योजना केली आहे याच्याबद्दल ॲक्चुअली माहिती आहे? तुम्हाला मी माहिती पहिल्यांदा देतो, की अमेरिकेत मी योगायोगाने आलो तो मंदिरं बांधण्याच्या अनुषंगाने. तो काय माझा काही हेतू नव्हता. हं. ते मित्र माझ्या पाठीमागे लागले म्हणून मी गेलो आणि पहिल्यापासून सामाजिक दृष्टिकोन ठेवला. हं. आणि मला असं वाटलं, की आपण यांच्याबरोबर काहीतरी जुळल्याने काम केलं तर काहीतरी. म्हणून पहिलं मी फ्रीमाउंटला कॅलिफोर्नियामध्ये सॅन फ्रान्सिस्कोच्या इथे, जिथे टेस्लाचं मोठं युनिट आहे, हं. त्या ठिकाणी हे आपलं पहिलं मंदिर आपण केलं. ते मंदिर करत असताना ते मराठी माणसं वगैरे नव्हती. ती त्याच्यात मराठी होती, गुजराती होती, पंजाबी होती, भारतीय होती म्हणजे एकंदरीत. सगळ्यात भारतीय होती लोकं. आणि अ, आम्ही ते मंदिर करत असताना त्या लोकांकडे बोलणं करून, भाषणं करून, समजून-उमजून त्यांनी आम्हाला एक जागा उपलब्ध करून दिली तिकडे. तिकडच्या तिथे एक सार्वभौम एक मंदिराचा असा युनिट आहे, तिथे आम्हाला एक जागा दिली आणि त्या ठिकाणी आम्ही हे मंदिर केलं. त्यांना लागणाऱ्या मूर्त्या, सामान, पूजा, आरत्या हे सगळं मी त्यांना दिलं. कारण मित्र होते आणि मला पण वाटलं की आपण काहीतरी हातभार त्यांना लावूया म्हणून. ते मंदिर करत असताना माझ्या हे लक्षात आलं, की मी पाहिलं की अभावानं तिथे मराठी माणसं मला दिसतायत फारच. पण तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, मराठी माणसं जी आहेत, ही टेकमध्ये अमेरिकेमध्ये भरपूर आहेत. विशेषतः सॅन फ्रान्सिस्को परिसरात किंवा बे एरिया परिसरात. कारण तसं बघायला गेलं मुंबई किंवा महाराष्ट्र तशी ॲडव्हान्स स्टेट आहे. मुंबई ॲडव्हान्स सिटी आहे. हं. आणि इकडची मुलं जास्तीत जास्त इंजिनिअरिंगला वगैरे जाणारी आहेत शिक्षण घेऊन. आणि कॉम्प्युटर इंजिनिअर वगैरे आहेत ती मुलं. म्हणजे तुम्हाला अमेरिकेमधल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या परिसरात किंवा त्या बे एरियाच्या परिसरामध्ये 500-500, 1000-1000च्या घरं असलेल्या या कॉलनीच्या आतमध्ये गेलो आणि तुम्ही जर बोलायला उभे कोणाचे बोलतायत किंवा फिरले, तर तुम्हाला वाटेल की तुम्ही मुंबईमध्ये कुठेतरी गिरगावला आहात किंवा कुठेतरी म्हाडाच्या चाळीमध्ये आहात म्हणून, बिल्डिंग्समध्ये आहात किंवा कुठच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये भारतातल्या आहेत. एवढ्या प्रमाणावरती आपली लोकं तिथे राहतात. हं. मग मी त्या ठिकाणच्या त्यावेळेला माझ्या डोक्यात असं काही नव्हतं मराठी किंवा मी एक सर्वसाधारण लोकं म्हणून. आणि ती एकत्रित सगळी लोकं आली. आम्ही ते पहिलं मंदिर केलं आणि ते मंदिर करताना तिकडे एक डॉक्टर उमेश जाफरा म्हणून होते. तो त्यांच्या त्या डेमोक्रॅटिक पक्षाचा तो लीडर पण होता आणि तो फेमस कार्डिओलॉजिस्ट होता. हं. त्यांनी मला एक व्यक्तीला माझ्या हातात दिला. इतर पुष्कळसे दिले. त्यातली त्यातली ती एक व्यक्ती जी होती, त्याचं नाव होतं रो खन्ना. रोख अन्न. खन्ना. तो माझ्याबरोबर ते मंदिर उभारण्यासाठी तो केला. तो त्यावेळेला ना
नगरसेवक म्हणून निवडून आला होता त्या भागात. अच्छा. आणि त्याचा मेंटॉर म्हणजे तो होल हा डॉक्टर उमेश जाफरा होता, कार्डिओलॉजिस्ट. तुम्हाला खोटं वाटेल, रो खन्नाची आजची प्रगती काय तर. रो खन्ना आज अमेरिकेमध्ये सिनेटर आहे. माझ्यावर काम करत होतो. No. मग माझी लोक कुठे आहेत? म्हणजे फक्त नोकऱ्या करतात, शांतपणे 5च्या नंतर घरी येतात, जे काय असेल ते कौटुंबिक बाकीचे. त्यांनी उतरलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या समाज जीवनामध्ये मिसळलं पाहिजे, त्यांनी त्यांची संस्कृती बघितली पाहिजे, त्यांच्या पद्धतीनुसार. मग ही गुजराती मारवाडी काय, तर प्रत्येक गुजराती, प्रत्येक पंजाबी हा येतो त्यावेळी नोकरी वगैरे करतो, पण त्याच्या पुढचं टार्गेट असतं व्यवसाय करायचा. आणि तो प्रत्येक ठिकाणी तो व्यवसायाच्या संध्या शोधत असतो. मग मी एक विचार केला की आपण याच्यावरती काहीतरी मॉडेल करूया पुढचं. मग कधी करूया हे काय डोक्यात होतं, काहीतरी केलं पाहिजे आपण. ज्यावेळेला मला दुसरं मंदिर बांधायची संधी मिळाली, ती मात्र मी म्हटलं की हे नुसतं मंदिर नाही होणार, हा एक प्रोजेक्ट करायचा. तो न्यू जर्सीच्या इकडे आम्ही तो टॉम्स रिव्हरला तो प्रोजेक्ट केला. ज्याच्यात आपण बोललो बँक्वेट हॉल आणि हे ते टॉम्स रिव्हर त्या ठिकाणी हे ज्यावेळी मंदिर बांधायला मी हातात घेतलं किंवा काय, तर ते मोस्ट प्रॉब्ली जी लोक होती ती गुजराती, पंजाबी, सिंधी, मारवाडी अशातली लोक होती. ह्या माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये मी प्रयत्न केला की माझी मराठी माणसं तिथे आली पाहिजे म्हणून. मी स्वतः त्यांच्याकडे पर्सनली कॉन्टॅक्ट केला, काही लोकांना भेटलो वगैरे. आणि मंदिरासाठी आम्ही ओपनिंग केलं. टिपिकल त्या लोकांना मला फार आवड होती, आपली लोक येतील वगैरे. ढोल ताशा पथक मराठी माणसांचं त्यांनी वाजवलं वगैरे. आणि ते सगळं प्रोग्राम झाला, ओपनिंग झाला, मी इंडियाला आलो. आता पुढचं काम वगैरे काय म्हणून 1-2 वर्षांनी मी परत आलो तिथे करायला. तर मी त्या माझ्या सेक्रेटरीला म्हटलं आमच्या त्या मंदिराच्या, अरे आपले महाराष्ट्रीयन लोक किधर है, जरा उनको बुलाओ. तो मी म्हटलं फोन करतो. अरे आप नहीं फोन करे, मैं बोलता हूँ. फोन तो कर, बुला तो लेंगे. तर त्यांनी एकाला बोलवलं, तो डॉक्टर होता मराठी. तो धावत पळत आला. तो म्हणाला साहेब आता नका करू, तुम्ही तुमचं काम जे काय करताय ते करा. मला काय त्याच्यामधलं काही गणित कळलं नाही. मी म्हटलं की ते आपली लोक आहेत, आपण बोलूया त्यांना. तर मी तुम्हाला बोलतो नंतर. ढोल ताशा पथक वाजवणारी जी कोणी, त्याचे काहीतरी बेन कोणतरी होते. आता सिद्धिविनायक कोणाचा? मराठी माणसं. वाजवणारे ढोल ताशा पथक कोण? मराठी माणसं. माझ्या डोक्यात पण नव्हतं ते आलेलं. मी गेल्यानंतर त्यांनी म्हणाले की आमची बिदागी आहे. काय? बिदागी वाजवल्याची. आणि त्याच्यावरून त्यांच्याकडे काहीतरी काही गोष्टी घडल्या. आणि चक्क माझं म्हणजे बॅरियरवरतीच गेले होती मराठी माणसं, म्हणजे मायापासून. ते मी करतोय निराळा प्रकार की ही यावी म्हणून. आणि मला काय ते मला कळेना मी काय करायचं म्हणून. म्हणजे आता एक मला वाटलं आपण कुठेतरी त्यांना कन्सोल करूया, काय झालं असेल मी समजतो आपण काहीतरी बघूया काय. त्याच्यानंतर मी मंदिर पूर्ण केलं. मंदिर पूर्ण केल्यानंतर 3 दिवसाचा माझा सोहळा होता. मी तुम्हाला त्याच्या क्लिप्स पाठवतो. 3 दिवसाच्या सोहळ्याला मी स्वतः अमेरिकेतल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीला वैयक्तिक फोन करून बोलवलं. तोपर्यंत ते आलेच नव्हते ते सगळं. मला काय सांगितलं असेल त्या मराठी माणसांनी, आम्ही इकडनं जायचो, एवढं मंदिर होतंय वगैरे. आम्हाला हे कधीच कळलं नाही की हे मंदिर काम करणारा एक मराठी माणूस आहे म्हणून. आम्हाला वाटलं एवढं मोठं मंदिर आहे, हे करतात ते गुजराती मारवाड्यांनाच शक्य आहे, आम्हाला काय शक्य नाही. तर मी त्यांना म्हणालो, बाबा रे, माझं हेतू हा आहे तुमच्यासाठी की एवढी लोक जी आहेत हे 10 वर्षामध्ये 10 ते 15 त्यांच्या नातेवाईकांना आणतात. आणि ते कसे आणतात? 7-11 एकाने सुरू केलं. तो 1 ते 2 वर्ष झालं की तो मेवण्याला बोलवतो. तो मेवण्याच्या हातात ते 7-11 देतो. 2-4 वर्ष सेटल झाला आणि हा दुसरीकडे काढतो. मग तिथे आणखी कुठच्या तरी भावाला बोलवतो. अशी ती चेन वाढवत जातात. तर माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे
या मंदिराच्या माध्यमातून ही सगळी लोक तुमच्याकडे येतील. तुम्ही ह्यांच्याशी संपर्क करा आणि तुम्ही आज 15-20 वर्ष इथे राहतायत अमेरिकेमध्ये. आपण लोक मराठी, तुमचे आई वडील पण काय म्हटलं आय-टी म्हणजे काय हो म्हटलं. माझ्या दृष्टिकोनातून आता कदाचित कोणी डिफर करेल आता, पण मला वाटतं ते की सर्वसाधारणपणे जे सचिवालयात काम करतायत, जी काय त्याच्यातली एक वरची लेवल असेल की अत्यंत प्रगत रीतीनं ते कसं सेटअप करायचं, हा आय-टी सेक्टर. म्हटलं आता तुम्ही एक जण कोणीतरी काम करा आणि एक जण त्याच्यावर जॉईन व्हा आणि तुम्ही बिझनेसमध्ये उतरा तिथे. नंतर माझी माणसं मोठी कशी होणार तिथे. हे 3 दिवस मी बसून त्यांना सांगितलं तिथं. त्याच्यानंतर मग ती लोक हळूहळू कुठेतरी कॉन्टॅक्टमध्ये यायला लागले. पण माहित नाही मला अजून किती लोकांनी व्यवसायामध्ये घेतला म्हणून. पण माझा तो प्रयत्न आहे की मराठी माणसाने तिथे व्यवसाय करावा. मराठी माणसांनी इकडे तिकडे सगळीकडेच व्यवसाय केला पाहिजे, तेव्हाच मराठी माणूस श्रीमंत होऊ शकतो. नुसती नोकरी करून मराठी माणूस श्रीमंत होऊ शकत नाही. ह्याच ह्याच्या प्रकल्पात आपण इकडच्या महाराष्ट्राचे जे मराठी विद्यार्थी आहेत त्यांना पण अमेरिकेत जाण्यासाठी काहीतरी एक तिकडच्या कुठल्या तरी ऑर्गनायझेशन बरोबर एक प्रकल्प राबवलाय. त्याबद्दल आता बोलायला आवडेल? हरकत नाही, 2 मिनिटात फक्त हां. सांगेन मी. अमेरिकेमध्ये गेल्या 2008 पासून हे 2026 आपलं चालू आहे तिथपर्यंत या 18 वर्षाच्या कालावधीमध्ये माझे जे काही संबंध निर्माण झाले, पुष्कळसे हॉटेलियर्स मित्र आहेत, निर्णय व्यवसाय क्षेत्रातले लोक आहेत. आणि मी नेहमी तो एक विचार डोक्यामध्ये चालू ठेवला होता की मला माझ्या लोकांना कसं मोठं करता येईल, काय करता येईल. मला एक लक्षात असं आलं की आताच्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जाणे इझी राहिलं नाही. आणि कोणाला जर अमेरिकेमध्ये जर पाठवायचं असेल कुठच्या टेक कंपनीला भारतातून, तर ट्रम्प त्याच्यावरती 1 लाख रुपयाचे चार्जेस लावतो. डॉलर्स. पण डॉलर्स. पण तो मुलगा जर अमेरिकेतच राहणारा असेल आणि त्याला अमेरिकेमध्ये जॉब मिळाला, तो कॉलेज करताना कंप्लीट केल्याने वगैरे, तर त्याच्यावरती चार्जेस नाही आहेत. आणि अमेरिकेमध्ये ह्यांच्या ह्या बिहेवियरमुळे बाहेरून आता मुलं येत नाहीत, एक्सपर्ट्स येत नाहीत. आणि तसं बघायला लागलं तर कोणी काही म्हणू नये, अमेरिकेमध्ये आता कमतरता आहे जॉबसाठी. याला आपण अपॉर्च्युनिटी समजावी का? हो, नक्कीच. मग मी म्हटलं ह्या अपॉर्च्युनिटीचा कसा वापर करावा. मग माझा जो मित्र देव कार्लेकर, ज्याच्याकडे 450 लोक काम करतात टेकमध्ये तिथे, त्यांनी मला जी कल्पना सांगितली, मी म्हटलं या कल्पनेला मी पाठिंबा देतो. कुठच्या प्रकारची? तर जी मुलं इंजिनिअरिंग मधली आहेत सर्वसाधारणपणे, इतर पण चालतील, परंतु कॉम्प्युटर इंजिनियर असेल, आणखी डिजिटल असेल, ह्याच्यात त्याच्यात असेल, त्यांना तिथे मास्टरच्या ॲडमिशनला घेऊन जायचं. आणि मास्टरच्या ॲडमिशनमध्ये तो काम करताना त्याला जे आमच्या ओळखीचे हॉटेल्स आहेत त्या हॉटेलमध्ये त्याला 3,000 पर मंथच्या जॉबला ठेवायचं. $3,000 डॉलर्सवरती जॉबला ठेवायचं, म्हणजे त्याला फुकट राहायला मिळालं आणि नोकरी पण मिळाली. आणि ती नोकरी मिळते तर $3,000 पगार मिळाला आणि राहायचा खर्च त्याचा संपला. तो सगळ्यात तिथे मेजर असतो. बरोबर. मग आता राहिलं काय तिथे? जेवणाचा खर्च आणि कॉलेजचा खर्च. 2 वर्ष तो त्या हॉटेलमध्ये काय पाहतो? त्याचं डेस्क पाहतो, अकाउंट्स पाहतो, सायबर सिक्युरिटी पाहतो, टेक रिलेटेड सगळं नोकरी आहे. आता तिकडे जे गेलेले गुजराती होते 20-25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदरच्या काळात, ते काही टेकवरचे तेवढे नव्हते. पण ते आता श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे भरपूर हॉटेल्स आहेत. एकेकाची 70, 80, 100, 150 अशी एकेकाची हॉटेल्स आहेत. आणि ते हॅपन टू बी ओळखीचे आहेत. त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्हाला ही माणसं मिळतील. मग ह्या मुलांना ॲडमिशन कुठे द्यायची? तर जी एक लेवलची जी कॉलेजेस आहेत त्याच्यात सेकंड लेवलच्या कॉलेजेसमध्ये असं वर्कआउट करायचं की ह्याने बाबा 4 ते 5 वेळा पण अटेंड केलं महिन्यातनं, तरी त्याला तुम्ही काय करा, कन्सिडर करा. आणि 2 वर्षामध्ये तो डिग्री घेऊन बाहेर पडला की तो 3,000चा सरळ 7,000, 8,000चा कारागीर झाला. आता ह्या 3,000ची गोष्ट आम्ही वर्कआउट केली, आम्ही जी काही त्या मुलांबरोबर बोललो ती अशा प्रकारची. 3,000चे पैसे डॉलरचे 36,000 होतात वर्षाला. त्यातले 16,000 रुपये तो
$16,000 तू बाजूला काढ 1 वर्षाच्या फीसाठी, राहिले $2,000, $20,000, ते $10,000 तू वर्षभर तुझ्या काय खर्च, टूथब्रश खाणं. लागेल, हे लागेल, ते काय कपडे लागतात त्यासाठी वापर. तरी पण परत $10,000 उतरतात. ते 500 आणि 700 जरी डॉलर पकडलेस तरी ते 70 ते 80,000 रुपये तू भारतात आपल्या आई आई वडिलांना पाठवू शकतो. जे आणि- आज मुंबईत भारतात हे अशक्य आहे, नोकरी करून घरी एवढे पैसे देणं. आणि हे करताना आम्ही मोहीम काढली की मुंबई आणि महाराष्ट्रातल्या कॉलेजेस मला भेटायचं आणि अशा प्रकारच्या मुलांना तयार करून त्यांना तिथे पाठवण्याचा प्रयत्न करायचा. हे कठीण आहे, मेहनतीचं आहे, पण शेवटी तुम्ही अंगावर घेतल्याशिवाय काय होणार होऊ नाही. शकत नाही. जर कारण आम्ही पुष्कळ जरी बोमाबोम केली, आम्ही बेरोजगारी कमी करू, आम्ही ते करू, बघा तुमच्याकडे शासकीय पॉवर आहे तर तुम्ही काही करू शकता, याबद्दल दुमत नाही. पण माझ्या दृष्टिकोनातून तो मोठा आहे की ज्याच्याकडे शासकीय पॉवर नसताना पण तो समाजाला काय देऊ शकतो, तो मोठा आहे. शासनाच्या हातामध्ये कोणी करेल मोठं, कोणी करू शकतो. त्यात काय मोठी गोष्ट नाही. सिद्धिविनायक होता हातात, केलं काम, मोठं आहे, करता आलं. पण इथे मी काय केलं, इथे आम्ही लोकांनी काय केलं की NM कॉलेजच्या चेअरमनला भेटलो. मग त्यांनी सांगितलं की शिरपूरमध्ये त्यांची मुलं आहेत, मोठं कॅम्पस आहे, इकडची मुलं देतो. मग मी वसंतदा पाटील जे वेस्टर्न महाराष्ट्रातली जास्त क्राऊड येतो तिथे मुलांचा, मग त्यांच्या चेअरमनला भेटलो. त्यांच्यावर आम्ही ॲग्रीमेंट केलं की तुमची मुलं येतील. नंतर विद्यालंकर कॉलेजवर ॲग्रीमेंट केलं, तुमची मुलं येतील. नंतर MIT वाल्यांबरोबर कराड कंपनीवर त्यांच्यावर वर्किंग केलं, DY पाटलांच्या कॉलेजेसबरोबर. आणि आमचा आता सध्या तो प्रयत्न चालू आहे की अशा पद्धतीनं आणि का नाही पाठवायची आम्ही मुलं. बरोबर आहे. आणि आपले मुलं तो मराठी मुलगा मुलांमध्ये टॅलेंट आहे. उद्या जर $8,000, $7,000, $8,000 जर तरी पगार मिळाला तर त्याचे महिन्याचे त्याचा जो आता डॉलरचा भाव जर 94 रुपयाच्या आसपास आला, 93, आपण त्याला $100 पकडलं, तो महिन्याला 7-8 लाख रुपये कमवू शकतो हो. आणि त्या एज्युकेशनचा पोरगा त्याचं वर्षाचं पॅकेज 6 लाख रुपये असतं तिथे भारतात. मग नेतृत्व त्यांनी करावं ज्याला विजन आहे. आणि नेतृत्वामध्ये हे दिसलं पाहिजे की कोण खरं बोलतं, कोण खोटं बोलतं, ते बाजूला ठेवून समाजाला काय पाहिजे ते तुम्हाला घेऊन जाता येतं का. आणि तो आम्ही निवडला की आज गरज आहे या मुलांना दिशा द्यायची आणि त्यांना दाखवायची. कारण 95च्या नंतर चंद्राबाबू नायडूच्या फक्त ताकदीनं 7.5 लाख लोक अमेरिकेत गेली. तो जर मापदंड आपण लावला असता तर 60 पासून 25 पर्यंत किती लाख लोक अमेरिकेत यायला पाहिजे होती. मराठी मग का नाही आली ती लोक. कुठेतरी आमचा नेतृत्वाचा अभाव आहे तिथे. हा फरक आता आम्ही जाणला पाहिजे आणि येत्या पिढीला आम्ही गायडन्स केला पाहिजे. खूपच चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाबद्दल अजून माहिती तुम्हाला पण हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ह्याच्यावर देव कर्लेकर जे यांनी म्हटलं त्यांचाही एक पूर्ण मोठा पॉडकास्ट आहे, याच्यावर अजून माहिती देणार आमच्या चॅनलवर आहे, तो बघा. कशी महाराष्ट्रातली मराठी मुलं अमेरिकेला जाऊन शिक्षण घेऊ शकतात, नोकरी मिळवू शकतात, स्वतःला घडवू शकतात, परत आपल्या परिवाराला घडवू शकतात आणि हे किती सोपं करून देत आहेत. आणि अशी लोक आज आपल्या सोबत आहेत म्हणून एक मराठी म्हणून आपल्याला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा. सर, तुमचं एकंदरीत काय मत आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट बद्दल? मुंबई शहरामधल्या ज्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत ज्यांच्याकडे मालकी आहे ना जागेची, त्या सोसायटींकडे. आता उदाहरणार्थ त्याचा एक 500 स्क्वेअरचा फ्लॅट आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंटच्या दृष्टीने कोणाला विकायचंच नसेल, तो कदाचित 1000 फुटाचा फ्लॅट होईल. नंतर 1000 फुटाच्या फ्लॅटची कन्स्ट्रक्शन कॉस्ट हा दुसरा पार्ट आला. BMCचे अप्रुव्हल म्हणजे नक्की काय, तर ₹100 खर्चामधलं BMC आमच्याकडनं निर्णय पद्धतीनं ₹50 घेतं. मग कुठच्या पद्धतीनं घेतं. पण एक मला इकडे प्रश्न येतो, हे कोण लोक आहेत जे इकडे येऊन राहतात? रस्ते बनवायचे याच्या अगोदरच्या काळामध्ये, गार्डन्स बनवायचे आणि ज्या झोपड्या काढल्या जायच्या तिकडनं, अशा अनुषंगानं तिकडच्या लोकांना उचलून महानगरपालिका कुठच्या तरी एका मोकळ्या जागेवर घेऊन बसवायची. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सांगायचं, 98-99 सालामध्ये सुरू केलेला प्रोजेक्ट
मी 20 वर्ष त्या लोकांची कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि त्यांना तिथे घरं बांधून देण्यासाठी झुंजत राहिलो की हा प्रोजेक्ट न होण्याकरता म्हणून मला एका मोठ्या नेत्याने राष्ट्रीय स्तरावरच्या मला त्याची भेट नाकारली. त्याच्या सीओने मला सांगितलं की आप यहाँ से निकल जाओ, इधर कुछ करने का नहीं है. मी एक दिवशी त्यांनी मला थ्रेटन केल्यानंतर मी सगळे पेपर उचलले आणि मी दिल्लीला गेलो. मॅडमला डायरेक्ट जाऊन भेटलो. सोनिया गांधी. येस.